Hello dear students, welcome to MVP's online learning program. Dear students, our MVP Sarchitnis ma'am, respected Srimati Nilima Tai Pawar, who decide to give online education to all of you at your home so that you can get a proper education. And this program is conducted. Our school headmistress, Sau Jyoti Jaikumar Pawar, directed us for all this program. Myself, Shrimati Archana Suresh Rao Ahir, Assistant Teacher at Abhinav Balikas Mandir, Uttam Nagar. To learn a subject, which subject? Environmental Studies from Standard 4th. And in that, today we are going to learn lesson number 10, Clothes. And is in which part 2 from page number 63, 64 and 65. Points are importance of clean clothes म्हणजे स्वच्छ कपड्यांचे महत्व. Second point, substances used for cleaning clothes. कपडे स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो, कोणते पदार्थ. And diversity in clothes. Diversity म्हणजे काय? कपड्यांमध्ये असलेली विविधता. So let's start. You have to do some experiment here also. Try this. Take a clean water in a small bucket. एका छोट्याशा बादलीत स्वच्छ पाणी घ्यायचं एकदम. बघा. आणि काय करायचंय? Soak clothes you have worn all day. तुम्ही दिवसभर जे कपडे घातले, समजा एखाद दिवशी तुम्ही खेळून आले आणि किंवा शाळेतून आले, तर तुम्ही संध्याकाळी हा प्रयोग करा. किंवा आता सध्या शाळेत जात नाही, मग आपण खेळलोय, कुठे बाहेर गेलोय आणि ते कपडे मग त्या बादलीमध्ये भिजवा. आणि मग ते जेव्हा तुम्ही बाहेर काढाल, बिफोर टेकिंग देम आउट, रिंग देम टाइटली. त्यांना असं मुरगळून घ्या, म्हणजे पिळून घ्या चांगलं त्यांना. त्या कपड्यांना पिळा त्या बकेटमधून. आणि ऑब्झर्व द वॉटर इन बकेट. तुम्ही त्या बकेटमधलं जर पाणी आहे त्याचं निरीक्षण करा. दिवसभर घातलेले कपडे आपण त्यात भिजवले थोडा वेळ. इज द वॉटर इन द बकेट स्टील क्लीन? मग त्या बकेटमधलं पाणी हे क्लीन राहील का, स्वच्छ राहील का, काय त्याच्यात बदल होणार आहे का? तर बघा, द वॉटर बिकम्स डर्टी. व्हॉट हॅपन? द वॉटर बिकम्स डर्टी. व्हाय? बिकॉज ऑफ आवर क्लोथ्स. आवर क्लोथ्स गेट डर्टी. म्हणजे आपले कपडे जे अस्वच्छ होतात. का अस्वच्छ होतात ते बघूया. आणि त्या अस्वच्छ कपडे आपण त्या बादलीमध्ये स्वच्छ पाण्यात पिळल्यानंतर ती घाण त्या पाण्यात मिक्स होते. सो वॉटर गेट डर्टी इन द बकेट. नेक्स्ट मीन्स व्हॉट? यावरून आपल्या या प्रयोगावरून काय लक्षात आलं? You will see that when we use clothes, जेव्हा आपण कपडे वापरतो, the becomes dirty. म्हणजे ते काय होता, मग ते कपडे डर्टी होतात, अस्वच्छ होतात. मग का डर्टी होतात? कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? Why clothes get dirty? मग आपले कपडे जे आहे ते घाणेरडे का होतात? का होतात आपल्याला माहिती आहे. आपण दिवसभर घालतो, बाहेर जातो, आपण कुठे बसतो, बाहेरच्या वातावरणामधली धूळ घाण त्या कपड्यांवर जाते. When we wear clothes it become dirty. ते डर्टी होतात ड्यू टू, कारण डस्ट पार्टिकल्स इन सराउंडिंग, आपल्या आसपास जे धुळीचे कण आहे, माती आहे, त्यामुळे कपडे खराब होतात. किंवा क्लोथ्स बिकम डर्टी ड्यू टू स्वेट ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीरावर आपण जेव्हा घालतो तेव्हा आपल्याला घाम येतो, मग त्या घामामुळे चिकट होतात, किंवा काही तेलाचे डाग पडतात, ऑइलचे डाग पडतात. असे पण काही कारण असतात आणि त्यामुळे आपले कपडे काय होत असतात? डर्टी होत असतात. मग हे जे डर्टी कपडे आहेत ते आपण स्वच्छ केले पाहिजे. आपण असे घाणेरडे कपडे घातले पाहिजे का? नाही. मग काय? मग इम्पॉर्टन्स ऑफ वेअरिंग क्लीन क्लोथ. मग स्वच्छ कपडे घालण्याचं महत्व काय आहे बरं? की आपण स्वच्छ कपडे घातले पाहिजे. वेअरिंग क्लीन क्लोथ इज अ गुड हॅबिट. म्हणजे स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. माहिती आपल्याला, आपण शाळेत जेव्हा जातो आपले शिक्षक आपल्याला सांगतात की तुम्ही जो गणवेश आहे तो स्वच्छ हवा, तुम्ही जे कपडे घालता ते स्वच्छ हवे. म्हणजे स्वच्छ कपडे घालणं ही एक चांगली सवय आहे. असे छान स्वच्छ धुतलेले, व्यवस्थित घड्या घातलेले असे कपडे घातल्यावर आपल्याला सुद्धा काय वाटतं? फ्रेश वाटतं. आपण सुद्धा त्यामुळे काय दिसतो? अगदी
छान दिसतो. नेक्स्ट, वी मस्ट हॅव क्लीन क्लोथ इन ऑर्डर टू रिमेन. मग आपले कपडे हे स्वच्छ पाहिजे. का बरं? कारण आपण त्याच्यामुळे हेल्दी राहतो, आरोग्य आपल्याला चांगलं मिळतं. अँड लुक नीट अँड टायडी. नीट म्हणजे काय? टापटीप दिसतो आणि टायडी दिसतो. म्हणजे बघा इथे जर चित्र आहे, यामध्ये ह्या मुलाने घाणेरडे कपडे आहेत आणि हिने छान स्वच्छ ड्रेस घातलाय, तर कसं तिला छान वाटतंय. मग आपण चांगले टापटीप दिसलो पाहिजे, स्वच्छ दिसलो पाहिजे, हेल्दी राहण्यासाठी आपण चांगले कपडे, धुतलेले स्वच्छ कपडे घातले पाहिजे. नेक्स्ट, मग क्लीन क्लोथ्स तर घातले पाहिजे. मग क्लीन क्लोथ्स काय करायचं? आई कपडे धुते. विथ व्हॉट डू वी वॉश अवर क्लोथ्स ॲट होम? तुम्हाला माहिती की आई आपल्या घरी कपडे स्वच्छ करते. आपण आज जे कपडे घातलेले आहेत ते उद्या घालतो का? नाही. आपण ते धुण्यासाठी टाकतो. मग ते धुण्यासाठी काय काय वापरलं जातं बघा. सोप, वॉशिंग पावडर इज यूज टू वॉश अवर क्लोथ. म्हणजे साबण वापरला जातो, वॉशिंग पावडर वापरली जाते टू वॉश अवर क्लोथ्स. म्हणजे आपले कपडे धुण्यासाठी साबण, वॉशिंग पावडरचा उपयोग घरी केला जातो. आणि कपडे हे फक्त घरी धुतले जातात का? नाही. तर लॉन्ड्रीमध्ये, जी लॉन्ड्री असतो धोबीघाट, काही लोक कसे नोकरीनिमित्त बाहेर गावी राहतात, त्यांना कपडे धुणं शक्य नसतं. मग अशा वेळेस ते कपडे सगळे धुवायला देतात त्या धोब्याकडे. मग तो धोबी जो आहे त्या लॉन्ड्रीमध्ये, तो काय करतो बरं वॉशिंग क्लोथसाठी? तो लॉन्ड्री डिटर्जंट, म्हणजे आपल्या त्याच्यासारखी पावडर असते, थोडी मोठ्या प्रमाणावरती वापरतात, किंवा वॉशिंग पावडर इज यूज. कारण त्यांना मोठ्या प्रमाणावरती कपडे असतात. म्हणजे अगदी बघा, काही दवाखान्यांचे वगैरे कपडे सुद्धा लॉन्ड्रीत धुवायला जातात, किंवा काही हॉस्पिटल, हॉटेल्स मधले वगैरे काही कपडे असतात ते जातात. मग त्यासाठी मोठ्या पद्धतीने अशा धोबीघाट असतात. आपल्याकडे पण आहे मुंबईत वगैरे खूप मोठे मोठे धोबीघाट आहे. आणि तिथे हे कपडे धुवून इस्त्री करून मग ते दिले जातात. लक्षात आलं का मग तुम्हाला? पुढे बघा मग. विच डिफरंट टाइप्स ऑफ सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स आर सोल्ड इन ग्रोसरी शॉप? मग कोणते कोणते वेगळे वेगळे हे वापरले जातात सोप टाईप, म्हणजे साबणाचे पण प्रकार आहेत क्लोथ्स वॉशिंगसाठी. हे दुकानामध्ये, ग्रोसरी शॉप म्हणजे किराणा दुकानामध्ये वापरले जातात. मग सोप बार, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप आर सोल्ड इन ग्रोसरी शॉप. म्हणजे साबणाच्या वड्या असतात. अशा पद्धतीने बघा, वेगळ्या वेगळ्या असतात. रिन असतं, सर्फ एक्सेल असतं, घडी असतं, भरपूर असतात ते. असे सोप बार असतात. बार म्हणजे वड्या, असे तुकडे असतात. किंवा डिटर्जंट पावडर असते, म्हणजे अशा पद्धतीने पावडर असते ज्यात कपडे हे भिजवले जातात, धुतले जातात. किंवा लिक्विड सोप. लिक्विड सोप म्हणजे काय? असे लिक्विड असतात ते, आणि ते पाण्यामध्ये टाकून कपडे स्वच्छ केले जातात. वॉशिंग मशीन मध्ये वगैरे लिक्विड सोप टाकून कपडे स्वच्छ करतात. मग आपल्याला यू विल रिअलाइज, मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं? दॅट व्हेरियस टाइप्स ऑफ सोप, विविध प्रकारचे सोप. सोप म्हणजे साबण साफ करण्यासाठी, यूज टू क्लीन क्लोथ. मग हे सगळे साबणाचेच प्रकार आहे. आपल्याला असं वाटेल की फक्त साबण म्हणजे काही साबणाची वडी, तर नाही. वेगळे वेगळे प्रकार आहे. मग त्याच्या सोप बार म्हणजे हे सोपच्या बार्स म्हणजे हे तुकडे आहे. किंवा डिटर्जंट पावडर म्हणजे अशी पावडर वापरली जाते. किंवा लिक्विड सोप सुद्धा वापरले जातात कपडे स्वच्छ करण्यासाठी. तुम्हाला लक्षात आलं का मग इथे की कपडे स्वच्छ करणं हे महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण दिवसभर बाहेर जातो, आपल्या कपड्यांवर धूळ, विविध हवेतले विषाणू बसतात. आता जर आपण सगळेजण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर किती शिकलेलो आहोत की आपण आपले हात स्वच्छ धुतो. त्याचप्रमाणे आपण बाहेरून आल्यानंतर आपले कपडे सुद्धा लगेच धुण्यासाठी टाकतो. का? तर त्याच्यावर फक्त धूळच नाही, तर त्याच्यावर विविध विषाणू जे हवेतले आहेत ते पण बसू शकतात, ज्याच्यामुळे आपण आजारी पडू शकतो. आणि मग अशा साबणाच्या पाण्यात जर ते धुतले तर ते पूर्ण काय होत असतात? स्वच्छ होत असतात. आणि असे स्वच्छ कपडे आपण घातले तर आपण काय राहणार? हेल्दी राहणार आहे. पुढे बघा. What can you use clean cloth if these substances are not available? म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी जेव्हा शोध नव्हता लागलेला, विज्ञानाने एवढी प्रगती केलेली नव्हती, तेव्हा पण लोक कपडे धुवायचे. मग तेव्हा काही साबण होते का? तेव्हा या पावडर होत्या का? नव्हते. मग काय वापरायचे बरं? मग हे नव्हतं तर काय वापरायचे? तर बघा, होते बरं का, तेव्हा पण हे काही होते. तर बघा, सोप नट्स म्हणजे रिठ्ठा. बघा, असे हे रिठ्ठे असतात. अजून आई केस वगैरे धुवायला आपल्या पूर्वीच्या काळी हे रिठ्ठे वापरले जायचे. ते रिठ्ठे बारीक करून ते पाण्यात उकळवले की त्याचा फेस व्हायचा. गरम पाण्यात जर ठेवले तर त्याचा फेस होतो आणि त्याच्याने केस स्वच्छ निघतात. कपडे धुवायला सुद्धा ते वापरायचे. किंवा वॉशिंग सोडा,
लाईमस्टोन, लाईमस्टोन म्हणजे चुनखडक सारखा, हे खडक आहे, त्याच्यापासून ते खडे पाण्यात भिजवून मग ते पाणी कपडे धुवायला वापरायची. किंवा हा वॉशिंग सोडा असायचा, त्या वॉशिंग सोड्याच्या मदतीने कपडे हे स्वच्छ केले जातात. जर साबण नसेल, पावडर नसेल, नाही तर मग तुम्हाला काय वाटतं की बस साबण पावडर नसेल तर कपडे स्वच्छ होणार नाही का? नाही. तर हे नॅचरल सबस्टन्सेस आहे. दीज आर नॅचरल सबस्टन्सेस. नॅचरल मीन्स व्हॉट? नैसर्गिक आहे, हे निसर्गात मिळतं आपल्याला. म्हणजे पूर्वीच्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या ते हे निसर्गातल्या झाडांवरून वगैरे त्यांना उपलब्ध व्हायचं आणि त्याचा वापर करून ते कपडे स्वच्छ करायचे. पण आता विज्ञानाने प्रगती केली, विविध शोध लागले आणि त्याच्यातून हे लिक्विड सोप बार्स अँड डिटर्जंट पावडर्स आर मेड अँड दॅट वी आर युझिंग. मग आपण ते वापरतो, पण हे नॅचरल आहे. याच्या पद्धतीने सुद्धा कपडे हे स्वच्छ होत असतात. समजलं का मग तुम्हाला की नॅचरल सबस्टन्सेस ऑल्सो देअर फॉर एव्हरीथिंग, देअर इज अ नॅचरल थिंग्स आर देअर. म्हणजे हे निसर्गानेच दिलेलं आहे. निसर्गातल्याच या गोष्टींचा वापर करून आपण हे आर्टिफिशियल वस्तू बनवत असतो आणि त्याचा वापर करत असतो. म्हणजे वॉशिंग सोडाच वापरून पावडर बनवली जाते किंवा हे काही थोडंफार यांचा वापर करून साबण वगैरे बनवले जात असतात. नेक्स्ट, what we have to see next is, can you tell, there is one question for you, do you still use clothes you wore in a first standard? आता तुम्ही चौथीला आहात आणि तुम्ही पहिलीचे कपडे अजून घालतात का तुमचे? पहिलीचा जो ड्रेस असेल, युनिफॉर्म, किंवा पहिलीचे तुमचे छोटे छोटे ड्रेस असतील तर घालतात का? नो. व्हाय नो? का बरं? इफ यू नॉट, मग तुम्ही घालत नाही तर व्हॉट डज दिस क्लोथ्स टू यूज नाउ? मग तुम्ही कोणते कपडे वापरता बरं आता? क्लोथ्स दोज फिट टू युअर बॉडी करेक्टली. आता आपल्या शरीराला जे योग्य येतील, योग्य मापात बसतील असेच कपडे घालतो. पहिलीचे कपडे घालू शकाल का? लहानपणीचे अगदी घालू शकाल का? नाही घालू शकणार. कारण, मग काय कारण असेल बरं? वाय डू यू नॉट यूज युअर ओल्ड क्लोथ? मग तुम्ही तुमचे जुने कपडे का नाही वापरत बरं? काय कारण आहे? बिकॉज ओल्ड क्लोथ्स आर ऑफ स्मॉल मेजरमेंट. ते काय आहे? छोट्या मापाचे आहेत. आपलं शरीर जेव्हा छोटं होतं तेव्हाच्या मापाचे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय, ऍज वी ग्रो, आपण जसं जसं मोठं होत जातो आपली हाईट वाढते, आपली बॉडी, शरीराची सुद्धा रचना थोडी बदलते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या लहानपणीचे जे कपडे आहेत ते वापरता येत नाही. मग आता बघा, आजकाल तर आपण किती छान छान ड्रेस आपल्याला आई वडील घेऊन देतात आणि ते मग आपण उंच झालो, मोठं झालो की आपल्याला येत नाही. मग हे जे जुने कपडे आहे, मग व्हॉट हॅपन, त्यांचं काय होतं? व्हॉट क्लोथ्स म्हणजे व्हॉट हॅपन, काय होतं ह्या कपड्यांचं? दॅट वी डू नॉट यूज एनी मोर. आपण ते आता वापरत नाहीये, मग ते तसेच आपण कपाटात ठेवतो, बॅगेत ठेवतो. आणि क्लोथ्स आर ड्युरेबल. क्लोथ्स हे काय असतात? ड्युरेबल. ड्युरेबल म्हणजे काय? टिकाऊ असतात. ते किती किती वर्ष टिकतात. आपण हे पाहिलेलं आहे, अनुभव. आता आईच्या ज्या साड्या असतील तर किती जुन्या जुन्या साड्या आईच्या असतात, म्हणजे ते टिकाऊ असतात. ते काही दिवसांनी खराब होतात का? नाही खराब होत. देअरफोर, मग जरी सुद्धा तुमचे जे कपडे आहे, इवन इफ दे बिकम ओल्ड, जरी ते जुने झाले तरी दे कॅन स्टील बी यूज. त्यांचा वापर हा करू शकतो. मग कसा करू शकतो आपण? काय काय पद्धती आहेत, काय उपाय आहेत जुने कपडे चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करण्यासाठी? इफ ओल्ड क्लोथ्स आर स्टील इन अ गुड कंडिशन. आजकाल बघा, तुम्हाला आई वडील भरपूर कपडे घेऊन देतात आणि तुम्ही वाढले की तुमचे कपडे तसेच राहतात. मग ते जर चांगल्या स्थितीमध्ये असतील, गुड कंडिशन, दुसरं कोणी घालू शकणार असेल, तर दे कॅन बी गिवन टू दोज नीड देम. असे जे गरजू लोक असतात, आपल्याला माहितीये, अनाथाश्रमामध्ये किंवा जे बालकांचं निराधाश्रम असतं, जे गोरगरीब लोक असतात, त्यांना तुम्ही ते कपडे देऊ शकतात. जे चांगल्या कंडिशन मध्ये आहे, असे फाटलेले जुने नाही द्यायचे, पण जे चांगले आहे, त्यांना घालू शकतील ते असे कपडे आपण देऊ शकतो. त्या निमित्ताने एक सामाजिक कार्य आपल्या हातून होतं आणि त्या लोकांना पण बिचाऱ्यांना जी त्यांची जी काही गरज आहे ती पूर्ण होत असते. पुढे बघा, ओल्ड क्लोथ्स कॅन बी यूज टू मेक न्यू क्लोथ्स. आता आजकाल भरपूर ट्रिक्स आलेले आहेत. जुन्या कपड्यांपासून आपण नवीन क्लोथ बनवू शकतो. खूप काही काही आहे. साडीपासून ड्रेस शिवू शकतात किंवा शर्टचा वापर करून वेगळं काही, पॅन्टचा वापर करून घरातल्या डेकोरेटिव्ह खूप काही वस्तू आपण बनवू शकतो. म्हणजे बघा, जुने कपडे फेकून द्यायचे का नाही, तर त्याचा आपण योग्य पुनर्वापर केला पाहिजे. मग अजून काय काय आपण करू शकतो? टॉर्न क्लोथ, आता फाटलेले कपडे की जे आपण कुणाला देऊ पण शकत नाही आणि त्याचं काही आपण दुसरं करू पण शकत नाही, मग ते कशासाठी उपयोग होता? ते काही काही वस्तू बनवण्यासाठी. कोणत्या? क्विल्ट.
क्विल्ट म्हणजे काय? अशा पद्धतीने गोधडी असते बघा, आपल्या घरात असते ना साड्यांची वगैरे जुन्या कपड्यांची गोधडी आपण बनवू शकतो, किंवा डिश क्लोथ किंवा पाय पुसणे असे डोअरमॅट आपण बनवू शकतो जुन्या कपड्यांच्या, छान छान डिझाईनच्या वेगवेगळे कपडे एकत्र करून. कपडे किंवा डिश पुसण्यासाठी आपण जे उपकरण असतं, नॅपकिन असतो, ते बनवू शकतो जुन्या कपड्यांपासून. म्हणजे ठरवलं तर आपण जुन्या कपड्यांचा भरपूर वापर करू शकतो. थ्रेडबेअर क्लोथ्स. थ्रेडबेअर म्हणजे काय? अतिशय जीर्ण झालेले. थ्रेडबेअर मीन्स व्हॉट? अगदी जुने विजीर्ण झालेले जर कपडे असतील तर त्यांचा वापर काय करतात? तर बघा, आपण काही जर दिले, आपण ते एखाद्या डोनेट केले किंवा कचऱ्यात टाकले, तर त्यांचा पल्प बनवला जातो. पल्प म्हणजे लगदा, जसा कागदाचा लगदा. आणि त्याच्यापासून मग पेपर प्लेट्स बनवल्या जातात किंवा फ्लावर्स बनवले जातात, कापडी फुलं किंवा अशा प्लेट्स बनवून त्यांचा वापर पुन्हा केला जाऊ शकतो. म्हणजे बघा, किंवा या पल्पचा उपयोग काही प्रतिकृती बनवण्यासाठी, असे पुतळे वगैरे बनवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. म्हणजे विचार करा की एखाद्या गोष्टीचा किती ठिकाणी उपयोग होऊ शकतो आणि आपण विनाकारण ते काय करत असतो? फेकून देतो किंवा ते सांभाळून ठेवत असतो. तर नाही, त्याच्यापासून काहीतरी पुनर्वापर करा आणि आपल्या निसर्गाचं आपण काय करायचंय त्या निमित्ताने? संवर्धन करायचं आहे. निसर्गामध्ये केर कचरा वाढवण्याऐवजी त्या वस्तूंचा योग्य वापर करून निसर्ग हा संपन्न आपण करणार आहोत. पुढे बघा, देअर इज some information. Did you know that old clothes can be exchanged for new utensil? हा तर अगदी जुना कार्यक्रम आहे, आपल्या आईला खूप आवडतो हा बघा, की जुने कपडे देऊन त्याच्या मदतीत त्याच्या बदल्यात भांडे घेतले जातात. आणि आहे, द ओल्ड क्लोथ्स कॅन बी एक्सचेंज, न्यू युटेन्सिल आर गिवन बाय दॅट पीपल. मग ते साड्या घेऊन जातात किंवा चांगले शर्ट पॅन्ट नेतात, मग असे बादल्या टब दिले जातात किंवा असे भांडे मिळतात. मग असे हे जे आहे, असे भरपूर लोक आहे. आणि दोज पीपल हुज ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा हा व्यवसाय आहे, काय? इज टू ट्रेड ओल्ड क्लोथ, म्हणजे जुने कपडे घ्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये न्यू युटेन्सिल म्हणजे काही भांडे द्यायचे. टब, बादली बघा, आई घेतेत ना साड्यांवर, 2 साड्यांवर टब वगैरे असं. आणि अशा जे लोक असतात, अशा ज्या स्त्रिया असतात, त्यांना बोहारीन असं मराठीत म्हटलं जातं. मग बोहारीन म्हणतात त्यांना. आणि त्या हे काम करत असतात. तुम्हाला सुद्धा हे माहिती, तुम्ही जर आईला विचारलं तर तुम्हाला आई नक्कीच याची छान माहिती सांगेल, की जुने कपडे पण तेही चांगल्या स्थितीतले घेतात. ते मग साड्या घेतात, शर्ट पॅन्ट घेतात आणि मग ते पुन्हा त्यांचा वापर करत असतात. साड्या कंपन्यांमध्ये परत त्यांना हे करायला, किंवा हे शर्ट पॅन्ट चांगले जर असतील तर ते इस्त्री करून जे जुन्या कपड्यांचा बाजार असतो, जे गोरगरीब लोक आहे तिथे ते विकायला सुद्धा ठेवत असतात. आणि त्याच्या बदल्यामध्ये मग आपल्याला असे भांडे ते देत असतात. म्हणजे हा पण एक कपड्यांचा वापर होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे करतो. पुढे बघा, डायव्हर्सिटी इन क्लोथ्स म्हणजे आपल्या कपड्यांमध्ये किती विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे. सगळीकडे जर तुम्ही पाहिलं, आता सध्या सगळीकडे जरी पाहिलं तर शर्ट पॅन्ट, साडी, ड्रेस, सलवार कमीज हे वापरलं जातं. पण तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सांस्कृतिक आणि भौगोलिक जे फरक आहे, विविधता आहे, त्यामुळे कपड्यांमध्ये विविधता आहे. म्हणजे आपल्या याच्यात पाहिलं तर माणसं असे कुर्ता, धोतर, स्त्रिया नऊवार साडी घालतात, कॉटन सुती कपडे असतात. आणि किंवा कोळी लोक जर तुम्ही पाहिले तर कोळी लोक हे असे त्यांचा ड्रेस असतो, लुंगी असते, टी शर्ट, टोपी. स्त्रियांच्या अशा पद्धतीची नऊवार, म्हणजे नऊवारच पण वेगळ्या पद्धतीची असते. कल्चरल किंवा आपले जे बंजारा लोक असतात, आपल्याकडे राहतात, त्यांचे असे वेगळे कपडे असतात थोडेसे. धोतरच आहे पण ते नेसण्याची पद्धत, शर्टची पद्धत वेगळी. किंवा त्या बंजारा स्त्रिया पाहिल्या तर त्यांचे बघा असे घागरा वगैरे असतात, सुती असतात. पण त्यांच्या संस्कृतीनुसार, त्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार असा कपड्यांमध्ये बदल होत असतो. आता आपण जर पाहिलं तर जास्त करून लोक सगळ्यांचे कॉमनच कपडे झालेले आहेत. पण अगदी खूप जर पारंपरिक वेशभूषा पाहिली तर ते येतं. अजून काही विविधता आहे. कन्सिडरिंग द क्लायमेट म्हणजे क्लायमेटमुळे सुद्धा, वातावरणामुळे सुद्धा पीपल इन महाराष्ट्र मेनली काय करतात? कॉटन क्लोथ. आपल्याकडे थोडी उष्णता असते बघा. हे आदिवासी लोक जर पाहिले तर ते अशा पद्धतीने कपडे त्यांचे जे आहे ते वेगळी पद्धत आहे. किंवा वारकरी लोक आपण पाहिले, वारकरी तर आपल्याला माहिती, स्त्रिया नऊवार घालतात, डोक्यावर तुळस असते, माणसांचे धोतर वगैरे असतं, पागोटं बांधलं जातं.
किंवा धनगर लोक तुम्ही पाहिले असतील, धनगर लोक जे असतात त्यांचं पण कपड्यांची पद्धत बघा, घोंगडी असते अंगावर, म्हणजे क्लायमेट नुसार बदलतं, पण तरी बरेच जणांचं बेसिक जे असतं ते कॉटनच असतं आणि त्या कॉटन पासूनच त्यांचे हे कपडे बनलेले असतात. अशा पद्धतीने डायव्हर्सिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढे बघा, हार्डवर्ड्स आहेत. रिंग पिळणे, हेल्दी निरोगी, नीट टापटीप, टायडी स्वच्छ, ग्रोसरी शॉप किराणा दुकान, सोप साबण, वेअर परिधान करणे, युटेन्सिल भांडे, ड्युरेबल टिकाऊ, क्विल्ट्स गोधडी दुलई, टॉन म्हणजे फाटलेले, डोरमॅट्स म्हणजे पाय पुसणे, थ्रेडबेअर म्हणजे जीर्ण, पल्प लगदा केलेले. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, कल्चरल सांस्कृतिक, क्लायमेट म्हणजे काय वातावरण, आणि कॉटन क्लोथ्स म्हणजे सुती कपडे. हे हार्डवर्ड्स आहे, त्याचे मिनिंग्स आहे ते तुम्ही तुमच्या वही पुस्तकात छानपैकी लिहायचे आहे. पुढे बघा, हिअर इज अ एक्सरसाइज, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला भरायचे. वी मस्ट वेअर डॅश डॅश क्लोथ्स. मग आपण कसे कपडे घातले पाहिजे आपण शिकलो, खूप काही शिकलो याच्यात. आपण सगळं तेच पाहिलं की कपडे हे कसे पाहिजे. मग आपले क्लीन क्लोथ्स, आर क्लोथ्स आर क्लीन. देअर इज डॅश डॅश इन क्लोथिंग इन महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रात जर कपड्यांची जर पाहिलं तर काय आहे, डायव्हर्सिटी म्हणजे कसे विविधता आहे. सोप नट्स म्हणजे आपण पाहिलं रिठ्ठा, आर डॅश डॅश सबस्टन्सेस फॉर वॉशिंग क्लोथ्स. कपडे धुण्यासाठी हे वापरले जातात. कसे आहेत हे, कोणत्या प्रकारचे आहे, मग नॅचरल नैसर्गिक आहे, ते निसर्गातून उपलब्ध आहे. पुढे बघा, डॅश डॅश ट्रेड्स ओल्ड क्लोथ्स फॉर न्यू युटेन्सिल. कोण देतं बरं, जुने कपडे घेऊन आपल्याला नवीन भांडे द्यायचं काम करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणता मग बोहारीन. त्याला काय म्हणता मग बोहारीन. पुढे बघा आता, मॅच द पेअर्स, जोड्या जुळवायच्या आहे. ए ग्रुप आहे, बी ग्रुप आहे. इथे सोप बार, लाईमस्टोन, डोअर मॅट्स, कॉटन क्लोथ्स, डर्टी क्लोथ्स, अनहेल्दी, ओल्ड क्लोथ्स, महाराष्ट्र, natural substance, rin, surf excel. Then soap bar. Which are the name of soap bar? Then rin and surf excel. Limestone. Limestone is what? Limestone is a natural substance for washing cloth. This is pair. तुम्ही रेषेने जोड्या लावल्या तरी चालतील किंवा समोर उत्तर लिहिली तरी चालतील. डोरमॅट्स. डोरमॅट ह्या कशापासून बनवतो बरं आपण, ओल्ड क्लोथ्स पासून, जुन्या कपड्यांपासून बनवतो. कॉटन क्लोथ सुती कपडे कुठे वापरले जातात, महाराष्ट्रामध्ये. डर्टी क्लोथ्स, डर्टी क्लोथ्स असतील तर काय होणार आहे, इट इज अनहेल्दी, निरोगी आहे आपल्यासाठी, अनहेल्दी आहे ते. लक्षात आलं का मग सगळ्यांना. सगळ्यांनी छानपैकी हे जे एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करा. आपला लेसन हा इथे संपलेला आहे, तो छानपैकी वाचा, छान अभ्यास करा आणि सगळं छान आपल्या वहीमध्ये लिहून तो लेसन हा पूर्ण वाचून छान अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. थँक यू.